लाभ होतो, म्हणजे गती मिळत नाहीये. असं असतं की टेंडर प्रक्रिया पूर्ण केली जाणं आवश्यक असतं. त्याचे टप्पे असतात. त्याच्यामध्ये आधी आपण माहिती देतो, मग त्या निविदा मागितल्यावर ते अभ्यास केल्या जातात आणि त्याच्यानंतर ते जर का केलं नाही आपण त्या टप्पे, तर मग लोकं कोर्टात जातात. त्यामुळे त्याला मला असं वाटतं काही इलाज नसतो अशा विलंबाला. पण तरीही आम्ही स्वतः त्याचं मॉनिटरिंग करत असते आणि याखेरीज मध्ये येणारी अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्ती याच्यामुळे सुद्धा काही वेळेला विलंब झालेला असतो. त्यामुळे याबद्दल मुद्दामून कोणी विलंब करते असं तर मला वाटत नाही आहे त्याच्यात. पंढरपूरचा आराखडा कॉरिडॉर होणार आहे का विकास आराखडा होणार आहे, अजून त्यात काहीच शासनाच्यामध्ये काही सांगितलं. मला असं वाटतं 4 वेळेला तुम्हाला हे वारंवार स्पष्ट केलेलं आहे. स्वतः विखे पाटलांनी का सांगितलेलं आहे की आपण प्रति पंढरपूर करणार आहोत. सोलापुरात बैठक घेतलेली आहे, इथे बैठक घेतलेली आहे. तरी मला कळत नाही की का तुम्हाला असा प्रश्न पडतो आहे. त्यामुळे त्याला काहीतरी कारण असेल. ते कारण मला जर का पत्रकार परिषदेनंतर कळलं तर मी त्याच्याबद्दलचा मार्ग काढीन. मला असं वाटतं की कुठेतरी गैरसमजावर आधारित लोकांच्यामध्ये भीती तयार होईल अशा प्रकारचं वातावरण तयार करण्यात आपला कळत किंवा नकळत हातभार लागू नये ही काळजी आपण घेतली पाहिजे. माहिती पोचली जात नाही, म्हणजे तर मला प्रशासनाकडून पण. पटत नाही आहे. मला त्यांनी वेबसाईटवर टाकलेली आहे माहिती सगळी, बरोबर आहे. मी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना तुमच्या सगळ्यांच्या फीडबॅकमुळे एवढं मधल्या काळात उग्र भूमिका घेतली आणि त्यांनी मला ते सगळं वेबसाईटवर टाकलेलं दाखवलं, तरी तुम्ही सांगता की टाकत नाही. मग असं आहे, मुद्दा प्रत्येकाला बोलून व्यक्तिगत सांगणार का? आणि पंढरपुरात सुद्धा नागरिकांची बैठक झालेली आहे. झाली नाही का एक सुद्धा बैठक? सांगा मला तुम्ही मला. झाल्या बैठकी पण काहीच नाही ना. अहो असं आहे की निर्णय त्यांच्या हातात आहे का? निर्णय शेवटी आपल्या जिल्हाधिकारी आहेत. आपण अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमलेले आहेत. त्याच्यानंतर परत मंत्रालयात बैठक होणार आहे. आपण इथेच विधानसभा भरवून करायची का बैठक सगळ्यांना तुम्हाला आमदार करून? त्याच्यामुळे काही प्रक्रिया ज्या असतात त्या तुम्ही पण उलट समजावून त्याच्यात भूमिका घ्या ना. आणि शेवटी असे प्रत्येक दुकानदाराला तिथल्या तिथे सर्टिफाईड करणं की तुमचं दुकान नक्की राहील, तर याबद्दल परत परत सरकार सांगतं आहे. स्वतः देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे की आम्ही याच्यामध्ये सगळ्यांना विश्वासात घेऊन करू. अशा वेळेला कारण नसताना काय होतं आहे, विकासाला कुठलंच सरकारला निर्णय घेता येत नाही. मग असं आहे केलं की जोपर्यंत तुम्हाला ठोस असं काही दिसत नाही आहे की अशा काय हालचाली झाल्या, नोटिसेस दिल्या आहेत लोकांना, असं काही झालं आहे का, ते सुद्धा झालेलं नाही. अशा वेळेला तुम्ही कारण नसताना मनामध्ये संशय बाळगू नये असं मला वाटतं. प्रशासकीय तणाव याच्याबाबत कुठेही ते समन्वय साधला जात नाही. म्हणजे कोणाशी समन्वय साधायचा? नागरिकांची काय विश्वासातून सांगितलं पाहिजे की काय होणार आहे काय आता हे सगळं जे काम आहे, कोटीची निविदा काहीतरी काढली, मग ते कशासाठी मला असं काढली? वाटतं की थोडंसं पूर्वग्रह दूषित आहे. एकेका नागरिकाला कोण सांगत नसतं. नगरपालिकेमध्ये तुम्ही विचारणा करा, मी सीओना सांगून ठेवते. लोकशाही दिनाच्या दिवशी विचारा तुम्ही त्यांना. शिवत हजरच नसतील नगरपालिका. हे तुमचं काय मला पटलेलं नाही. सांगतोय नाही मग तुमच्या दृष्टीने कारभार कोणी चालवायचा? मग सीओ नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सांगतो आपण. ते इकडे येत असतात, ते भेटत असतात त्याच्यामध्ये जे येते. आणि मुळात मुद्दा असा आहे की कुणाला शिंदे आणि फडणवीस आणखीन अजित पवार सरकारमध्ये असल्यामुळे जर का दिसत नसेल आणि बघायचं नसेल तर त्यांना आम्ही किती सांगितलं तरी काही परिणामच होणार नाही. तुम्हीच काल म्हणला ते काल नागरिक बैठले मनपंजरापासून तुम्ही तुम्हाला तेच विचारले काल की बैठकीचं घ्या. मी तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांना इथे सांगितलं होतं की तुम्ही पंढरपूरचे पत्रकार पुढाकार घ्या आणि बैठक घ्या. तुम्ही एकतरी नाव पाठवलं का मला? तुमचं ते कामच नाही, मी हेही समजू शकते. पण मग शेवटी असं आहे की नागरिकांनी पुढाकार घेतला नाही तर बैठकीला कुणाला बोलवायचं, याचा निर्णय कसा करायचा, याचा काहीतरी नियम किंवा आपल्याला त्याची पद्धत ठरवायला लागेल ना. नाही तर आपण 500 लोकांना बोलवलं की उरलेले 500 म्हणणारच आहेत आम्हाला बोलवलं नाही म्हणून. असं कसं करता येणार? आपल्याला काहीतरी प्रातिनिधिक व्यवस्था आपण आपलं एकमत केलं नाही तर मग दुसरं कोण, जो तुमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यावरती समाधान अवतडे. आणि तुमचे जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना माहिती आहे सगळं, त्यांना विचारा तुम्ही त्या संदर्भामध्ये. कारण ते पण जागरूक आहेत. ते पंढरपूरच्या मिटिंगला आले होते, आमच्या विधानभवनात झाली त्यावेळेला. असं नाही आहे की कोणालाच इच्छा नाही आहे किंवा आस्था नाही आहे असं आपण इतकं ज्याला आपण म्हणू की त्यांच्याबद्दल भूमिका तुम्हाला वाटते की घेतलं नाही विश्वासात. तर विश्वासात घ्यायचं म्हणजे तुमच्या हे मागवले होते, सगळ्या आक्षेप विचारले होते, आक्षेपांचा हिशोब केला आपण, कुठले आक्षेप स्वीकारले, कुठले आक्षेप फेटाळले. आता याच्या पलीकडे अजून मला तर वाटतं विठ्ठलानेच तुमचं शंकाचं निरसन करावं असे माझी विठ्ठलाला विनंती आहे. किरीट सुमया दिल्या होत्या हिंसाचार करण्याच्या असं निलेश राणेंनं आरोप केलेला आहे. नितीश राणे हे मुळात असं आहे की प्रत्येक जगातल्या व्यक्तीने आरोप केल्यावर आम्ही उत्तर दिलंच पाहिजे असं नाही आहे. ती व्यक्ती काय अभ्यास करून बोलते, ती व्यक्तीचं काय साधारणपणे ज्ञान आहे, ते सुप्रीम कोर्टाचे अभ्यासक आहेत का, ते पोलीस डिपार्टमेंटचे कोणी रिसर्चर आहेत का, हे बघून आपण विचार करत असतो. आणि जो खटला सरकारने तो रद्द केलेला आहे त्या संदर्भामध्ये काही भाष्य केलं असेल कोणी तर त्याची मला तरी दखल घ्यावीशी वाटत नाही.
ते सबळ पुरावे होते असं ते पण म्हटलेत की म्हणजे रेकॉर्डिंग होतं वगैरे असं काय तर मीरा बरोबर म्हणले मला काहीच त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही आहे. सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा नार्वेकरांना 30 तारखेपर्यंत निकाल द्यायचं सूचित केले. कार्यक्रम हं? खालचं वेळापत्रक द्या. नाही सर्वोच्च न्यायालय तुम्ही मला एक सांगा की मी तुम्हाला जकार्तामधल्या पत्रकारांनी काय केलं याच्यावर प्रश्न विचारू शकते का? विधानसभा आणि विधान परिषदेत 2 सभागृह आहेत. हे तुम्ही सुशिक्षित समंजस परिपक्व पत्रकार आहात. तुम्हीच खरे असे प्रश्न विचारता परिषदेतल्या लोकांना सभेबद्दलचे, म्हणून मी तुमच्यावर हक्कभंग करू शकते. पण तो मी एक सभ्यतेचा मार्ग म्हणून करत नाही, कारण मी चौथ्या स्तंभाची लोकशाही मानते. तुम्ही असं नाही करायला पाहिजे. जो माझ्या अखत्यारीत विषयच नाही आणि मी पण एक पीठासीन अधिकारी आहे, अशाला सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न विचारून तुम्हाला नाही वाटत की सर्वोच्च न्यायालयाबद्दलचं अज्ञान तुम्ही व्यक्त करताय म्हणून? असं नका करू ना. मी तुम्हाला अभ्यासू मानते आणि प्रत्येक शहरात गेलो की हाच प्रश्न पत्रकार विचारतात, कारण त्यांना तिथून डेस्क करून हा प्रश्न विचारलेला असतो. नार्वेकरांना तर सांगितलं बोलू नका, तशी वेळ तुम्हाला माझ्यावर आणायची आहे का? तशी वेळ मी येऊ देणार नाही कुणावरतीच, एवढं मी नम्रपणे सांगते आपल्याला. पोलीस आयुक्तांना निर्देश दिले होते की तुम्ही ते तपासून बघून आम्हाला सांगा काय आहे ते. त्याचा लेखी अहवाल काही माझ्याकडे अजून आलेला नाही आहे. मी त्याच्याबद्दल त्यांना विचारणा केलेली आहे. त्याचा लेखी अहवाल विधिमंडळाकडे आला की आम्ही त्याबद्दलचं काय जे आहे योग्य ते जाहीर करू, आणि तो अहवाल जाहीर करायचा की नाही हे माझ्या अखत्यारीत आहे. ते मी अभ्यास करून नंतर सांगेन काय कधी करायचं. मीरा बोरगावकर यांचं पुस्तक जे प्रकाशन झालं होतं त्यामध्ये काल नितेश राणेंनी एक आरोप केलेला आहे की उद्धव ठाकरेंनी पुणे जो बंदमध्ये आत्तापर्यंत मिळालेला नाही. तुम्हाला कोण वाटतं, म्हणजे पंकजा मुंडे असतील, सुप्रिया सुळे असतील, किंवा तुम्ही स्वतः असाल, किंवा अजून कोण ज्ञान असं महिला मुख्यमंत्री पहिली व्हावं असं कोण वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं रस्त्यावरून आपली गाडी जर का चालली असेल आणि ती व्यवस्थित चालली असेल तर जे आजचे आपले आहेत प्रमुख एकनाथजी शिंदे, त्यांच्या नेतृत्वाखाली खूप सुंदर काम चाललेलं आहे. त्यामुळे अशा वेळेला आपण सारखा काहीतरी वेगळाच विचार करायचा हे मला काही वाटत नाही आहे असं. आणि महिला आणि पुरुष म्हटलं तर राजकारणामध्ये पंतप्रधान झाल्या इंदिरा गांधी, तर त्या काही महिला म्हणून त्यांना कोणी केलेलं नव्हतं. शेवटी तुम्ही देशाचं राज्याचं नेतृत्व करता त्यावेळेला महिला आहात का तुम्ही पुरुष आहात, त्याच्यापेक्षा कुणाचं बहुमत लोकांना मान्य आहे याच्याशी विषय असतो. आणि म्हणून लोकशाहीमध्ये जनाधारातून जे होईल ते योग्य असतं असा भाग आहे. उपसभापतीपद आणि विधान परिषदेतलं माझं आमदारकी याला काही आरक्षण नव्हतं, तरी 22 वर्ष मला संधी वेळोवेळी मिळालेली आहे या संदर्भात जी आहे ती. त्याच्यामुळे शेवटी आरक्षण असलं म्हणजे संधी मिळते असं नाही, आणि आरक्षण तिथे आलं म्हणजे प्रत्येक बाबतीत आरक्षण मिळालंच पाहिजे असं चालणार नाही. उद्या मी म्हणेन पत्रकारितेत करा 50% आरक्षण ताबडतोब, शक्य काही गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार आपण जर का केला तर आरक्षणाबरोबर माझं मत असं आहे की महिलांचे प्रश्न सुटून त्यांना सुरक्षित आणि निर्भय जीवन मिळणं हा मोठा अजेंडा आहे. त्याच्यासाठी आम्ही आमचं आयुष्य समर्पित केलेलं आहे आणि ते करणं हे आयुष्याचं आमचं ध्येय आहे असं मी सांगेन. मिळाली संधी तर मुख्यमंत्री पदाची हे राजकारणामध्ये जर तरला काही अर्थ नसतो. असं संधी मिळणं न मिळणं ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा कार्य आपण काय करतो आहे हे महत्त्वाचं आहे यामध्ये जे आहे ते. मला एकनाथ शिंदे एक अतिशय चांगलं काम करतायत असं दिसतं, आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांनी चांगलं काम केलं. अनेक मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम केलेलं आहे, आणि ते काय पुरुष आहेत म्हणून त्यांनी महिलांच्याबद्दल प्रश्न केला नाही, विचार केला नाही असं काहीच भाग नाही. त्यामुळे महिला मुख्यमंत्र्यांचा जो विषय आहे ना, तो ज्या लोकांना त्यांच्या पक्षामध्ये स्थान नाही आहे ते लोक उपस्थित करतात का काय अशी मला कळायला शंका वाटायला लागली आहे. त्यांनी स्वतःच्या कार्याच्या आधाराने स्वतःला पाहिजे ते स्थान मिळवावं ना, कोणी थांबवलं आहे. पण शेवटी पक्षाचा आधार तुम्हाला पाहिजे, त्याच्याशिवाय होणार नाही. पुणेमध्ये जो बंदमध्ये हिंसाचार झाला तर त्यामध्ये तुम्हाला आणि मिलिंद नार्वेकरांना सूचना दिल्या होत्या हिंसाचार करण्याच्या, असं निलेश राणेंनं आरोप केलेला आहे. नितेश राणे मुळात असं आहे की प्रत्येक जगातल्या व्यक्तीने आरोप केल्यावर आम्ही उत्तर दिलंच पाहिजे असं नाही आहे. ती व्यक्ती काय अभ्यास करून बोलते, ते व्यक्तीचं काय साधारणपणे ज्ञान आहे, ते सुप्रीम कोर्टाचे अभ्यासक आहेत का, ते पोलीस डिपार्टमेंटचे कोणी रिसर्चर आहेत का, हे बघून आपण विचार करत असतो. आणि जो खटला सरकारने तो रद्द केलेला आहे त्या संदर्भामध्ये काही भाष्य केलं असेल कोणी, तर त्याची मला तरी दखल घ्यावीशी वाटत नाही. ते सबळ पुरावे होते असं ते पण म्हटलेत, म्हणजे रेकॉर्डिंग होतं वगैरे असं काय तर मीरा बरोबर म्हणले. मला काहीच त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा नार्वेकरांना 30 तारखेपर्यंत निकाल द्यायचं. महिला मुख्यमंत्री आत्तापर्यंत मिळालेला नाही. तुम्हाला
कोण वाटतं, म्हणजे पंकजा मुंडे असतील, सुप्रिया सुळे असतील, किंवा तुम्ही स्वतः असाल, किंवा अजून कोण अन्य असं महिला मुख्यमंत्री पहिली व्हावं असं कोण वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं रस्त्यावरून आपली गाडी जर का चालली असेल आणि ती व्यवस्थित चालली असेल तर जे आजचे आपले आहेत प्रमुख एकनाथजी शिंदे त्यांच्या नेतृत्वाखाली खूप सुंदर काम चाललेलं आहे. त्यामुळे अशा वेळेला आपण सारखा काहीतरी वेगळाच विचार करायचा हे मला काही वाटत नाही आहे असं. आणि महिला आणि पुरुष म्हटलं तर राजकारणामध्ये पंतप्रधान झाल्या इंदिरा गांधी तर त्या काही महिला म्हणून त्यांना कोणी केलेलं नव्हतं. शेवटी तुम्ही देशाचं राज्याचं नेतृत्व करता त्यावेळेला महिला आहात का तुम्ही पुरुष आहात त्याच्यापेक्षा कुणाचं बहुमत लोकांना मान्य आहे याच्याशी विषय असतो. आणि म्हणून लोकशाहीमध्ये जनाधारातून जे होईल ते योग्य असतं असा भाग आहे. उपसभापतीपद आणि विधान परिषदेतलं माझं आमदारकी याला काही आरक्षण नव्हतं. तरी 22 वर्ष मला संधी वेळोवेळी मिळालेली आहे या संदर्भात जी आहे ती. त्याच्यामुळे शेवटी आरक्षण असलं म्हणजे संधी मिळते असं नाही. आणि आरक्षण तिथे आलं म्हणजे प्रत्येक बाबतीत आरक्षण मिळालंच पाहिजे असं चालणार नाही. उद्या मी म्हणेन पत्रकारितेत करा 50% आरक्षण ताबडतोब, शक्य काही गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार आपण जर का केला तर आरक्षणाबरोबर माझं मत असं आहे की महिलांचे प्रश्न सुटून त्यांना सुरक्षित आणि निर्भय जीवन मिळणं हा मोठा अजेंडा आहे. त्याच्यासाठी आम्ही आमचं आयुष्य समर्पित केलेलं आहे आणि ते करणं हे आयुष्याचं आमचं ध्येय आहे असं मी सांगेन. मिळाली संधी तर मुख्यमंत्री पदाची हे राजकारणामध्ये जर तरला काही अर्थ नसतो. असं संधी मिळणं न मिळणं ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा कार्य आपण काय करतो आहे हे महत्त्वाचं आहे यामध्ये जे आहे ते. मला एकनाथ शिंदे एक अतिशय चांगलं काम करत आहेत असं दिसतं. आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांनी चांगलं काम केलं. अनेक मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम केलेलं आहे. आणि ते काय पुरुष आहेत म्हणून त्यांनी महिलांच्याबद्दल प्रश्न केला नाही, विचार केला नाही असं काहीच भाग नाही. त्यामुळे महिला मुख्यमंत्र्यांचा जो विषय आहे ना तो ज्या लोकांना त्यांच्या पक्षामध्ये स्थान नाही आहे ते लोक उपस्थित करतात का काय अशी मला कळायला शंका वाटायला लागली. त्यांनी स्वतःच्या कार्याच्या आधाराने स्वतःला पाहिजे ते स्थान मिळवावं, कोणी थांबवलं आहे. पण शेवटी पक्षाचा आधार तुम्हाला पाहिजे त्याच्याशिवाय होणार नाही.